नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात शुभदा साने यांची मनातली गोष्ट या कथासंग्रहातली कथा अभिनय. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे तेही प्रेस करा. चला श्रोते हो, ऐकूया शुभदा साने लिखित अभिनय. देवबाबूंचा मृत्यू अनपेक्षित नसला तरी तसा अकालीच होता. त्यानं सौदामिनीचं शांत सुरक्षित जीवन पार उद्ध्वस्त करून टाकलं आणि तिला उघड्यावर आणून सोडलं. देवबाबूंचा आधार होता म्हणून तिला इतके दिवस कशाची काळजी नव्हती. त्यांनी तिला पुरेपूर सुख दिलं होतं. तिच्यासाठी त्यांनी स्वतःच्या बायकोला, मुलाला म्हणजे दमयंती जयप्रकाशलाही सोडलं होतं. अर्थात त्यांनी काही त्या दोघांना घरातून जायला सांगितलं नव्हतं, कारण घरावर हक्क दमयंतीचाच होता. पण सौदामिनी राजरोस घरात राहायला आल्यावर तीच जयप्रकाशला घेऊन बाहेर पडली होती. जाताना तिने जळजळीत नजरेनं सौदामिनीकडे बघितलं होतं आणि म्हणाली होती, तुमच्या असल्या थिल्लर वागण्याचा माझ्या जयप्रकाशवर परिणाम व्हायला नको, मीच त्याला घेऊन निघून जातीये. सौदामिनीला तेव्हा स्वतःचा फार मोठा विजय झाला आहे असं वाटलं होतं. विजयाच्या उन्मादात ती देवबाबूंना बिलगली होती. तिचा तरुण देह देवबाबू कुरवाळत राहिले होते. त्यांचा आश्वासक स्पर्श तिला हवाहवासा वाटत होता. नंतर त्यांचं बिनधास्त मुक्त जीवन सुरू झालं. देवबाबूंच्या हृदयात तिला मानाचं स्थान होतं, पण लोकांच्या दृष्टीनं मात्र ती त्यांची रखेलीच होती. देवबाबू तिला म्हणायचे, लोकांशी तुला काय करायचं आहे, मी आहे ना, मी तुला काहीही कमी पडू देणार नाही. त्यांचं हे बोलणं ऐकून सौदामिनीलाही वाटायचं की आपल्या जीवनात काही बदल होणारच नाही. पण देवबाबूंच्या मृत्यूमुळे सगळं जीवनच उलटं पालटं होऊन गेलं होतं. त्यांच्या मृत्यूची बातमी कळल्यावर जयप्रकाश आणि दमयंती दोघंही आले होते. आल्या आल्या त्यांच्या निर्जीव शरीराला मिठी मारून दमयंतीनं मोठा आकांत केला होता. त्या दृश्याचे फोटोही निघालेले होते. दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रातनं त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या फोटोसकट, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांसकट प्रसिद्ध झाली होती. त्यांचा अल्प परिचयही सगळीकडे छापून आला होता. त्यात सौदामिनीचा उल्लेख होता, पण तिला फारसं महत्त्व कोणी दिलेलं नव्हतं. आता काय करायचं हा प्रश्न भेडसावत असताना एक दिवशी जयप्रकाशनं थंडपणे तिला घर सोडून जायला सांगितलं. मी कुठे जाऊ रे? सौदामिनीनं रडक्या सुरात जयप्रकाशला विचारलं. अगं कुठेही जा. 20 वर्षांपूर्वी आम्ही घर सोडून गेलो तेव्हा तुम्ही एका शब्दानं तरी आमची चौकशी केलीत का? कुठे जाणार, काय करणार विचारलं का आम्हाला? दमयंती पुढे होऊन रागारागानं म्हणाली. तिच्या डोळ्यात पूर्वीचाच विखार दिसत होता. जयप्रकाश, मला जरा 2 दिवसांची मुदत दे. मी शांतपणे विचार करते आणि मग ठरवते कुठे जायचं ते. माझ्यावर विश्वास ठेव जयप्रकाश. मी तुला नको असताना इथे मुळीच राहणार नाही. खरंच नाही राहणार मी इथे. हात जोडून सौदामिनी म्हणाली. ठीक आहे, आम्ही काही अगदी माणुसकी सोडलेली नाही, तुम्ही सोडली होती तशी, जयप्रकाश म्हणाला आणि बाहेर निघून गेला. सौदामिनी बेडरूममध्ये जाऊन पलंगावर आडवी झाली. डोळे मिटून घेतले पण मन मिटत नव्हतं. कुठल्या कुठल्या जुन्या आठवणी मनाच्या अंगणात नाचत होत्या. काही सुखद आठवणी तर काही दुःखद आठवणी. बघता बघता सौदामिनी त्या आठवणींमध्ये गुरफटून गेली. तिला स्वतःची निरनिराळी रूपं दिसायला लागली. तिला माहेरचं घर आठवलं, खेड्यातलं 2 खोल्यांचं. वडील साधे शाळा मास्तर. एका शाळा मास्तरचं घर असून असून किती चांगलं असणार. त्यात खाणारी 5-6 तोंड, मिळवणारे हात 2च. 4 बहिणीतली सौदामिनी एक होती. दिसायची सुंदर, गायची चांगली. तिची सुप्त इच्छा होती नाटकात काम करायची. असंच कुणीतरी केव्हा तरी दाखवलेलं नाटक तिने बघितलं होतं. त्यातल्या नायिकेच्या जागी स्वतःची कल्पना केली होती. ती आरशापुढे उभी राहून जेव्हा वेणीफणी करायची तेव्हा स्वतःच्या सौंदर्यावर खुश व्हायची. तिला वाटायचं आपल्या सौंदर्यावर भाळून खरंच कुणीतरी आपल्याला मागणी घालेल, आपल्याला या दारिद्र्यातनं बाहेर काढेल.
त्याच्या घरी अलगद घेऊन जाईल. मग तिथे सुखच सुख असेल. भरपूर पैसा, चांगलं चुंगलं खायला, भारी भारी साड्या ल्यायला. सुखी जीवनाची तिची हीच कल्पना होती. आणि ही कल्पना सत्यात येण्याचा योग लवकरच आला. सुरेंद्रनं तिला बघितलं आणि सरळ लग्नाबद्दल विचारलं. सुरेंद्र तेव्हा एक कादंबरी लिहित होता. खेडेगावच्या जीवनावर आधारलेली ती कादंबरी होती आणि ते जीवन बघण्याच्या उद्देशानं खरं तर तो त्या खेड्यात आला होता. सौदामिनी दृष्टीला पडली होती आणि मग सगळं झटपट झालं होतं. हुंडा वगैरे न घेता साध्या पद्धतीनं लग्न झालं होतं. हे आमचं घर. घराचं नाव बघितलंस का काय? शांती. मला गडबड गोंधळ आवडत नाही. शांतता आवडते. निवांतपणे लेखन करायला आवडतं. तुझ्यामुळे माझ्या जीवनात शांतीची हिरवळ पसरेल. तू माझी शांती. मी तुला शांतीच म्हणणार. तिच्या डोळ्यात खोल बघत सुरेंद्र म्हणाला होता. तो तिच्यावर खुश होता. पण सौदामिनीला मात्र त्याचं सगळंच खटकत होतं. त्याची साधी राहणी, काटकसर करण्याची वृत्ती. तिने नाराजी दाखवली की तो मग हात सैल सोडायचा. स्वतःला कपडे घ्यायचा नाही, पण सौदामिनीला मात्र भारी भारी साड्या आणायचा. म्हणायचा, तू एखाद्या राणीसारखी सुंदर आहेस, तुला त्याच तोलाचे कपडे हवेत. लेखनात त्याची बऱ्यापैकी प्रगती होत होती. त्यांनी लिहिलेलं पहिलंच नाटक खूप गाजलं होतं. त्याला बक्षीसही मिळालं होतं. बक्षीस मिळालं त्या दिवशी तो खुश होता. तिला मिठीत घेत म्हणाला, हे सगळं तुझ्यामुळे झालं. राणी सरकार, हा तुमचा पायगुण आहे बरं का. अगं, तुला डोळ्यासमोर ठेवून मी त्यातल्या नायिकेचं वर्णन केलं आहे. मला डोळ्यासमोर ठेवलं, आता मला त्या नाटकात काम मिळवून द्या. त्याच्या छातीवर लढिवाळपणे डोकं घुसळत ती म्हणाली, तू नाटकात काम करणार? कमाल आहे. तिचं बोलणं उडवून लावत तो म्हणाला, मला आहे सवय आणि जास्त सवय करीन मी, पण मला तुम्ही नाटकात काम मिळवून द्याच. आपला हट्ट पुढे चालवत ती म्हणाली, अगं पण त्यातल्या नायिकेच्या तोंडी 1-2 गाणी आहेत, तुला म्हणता येईल का गाणं? थोड्या संशयानं त्याने तिला विचारलं, तुम्ही ना नुसतं लेखन करत बसा. मी किती वेळा काम करताना गाणं म्हणत असते, तुम्ही कुठं ऐकलंय ते? त्याच्या ओठावर ओठ टेकत सौदामिनी म्हणाली आणि तो पुरता विरघळून गेला. मग उद्यापासून तू गाणं शिकायला सुरुवात कर, गाण्याच्या क्लासला जात जा. सुरेंद्रनं तिला सांगितलं आणि ती खुश झाली. तिला डोळ्यांसमोर चमचमणारी, झगमगणारी नाट्यसृष्टी दिसत होती आणि त्याला मात्र वाटत होतं की सौदामिनी गाणं शिकेल, गोड आवाजात गाणी म्हणेल आणि त्या सुरांवर आपण झोपून जाऊ. ते भाग्य सुरेंद्रला कधी लाभलंच नाही. ती त्याच्यासाठी कधी गायलीच नाही. सुरेंद्रचं एक जाऊ दे, पण पोटच्या पोराला, अजिंक्यला सुद्धा तिला कधी गाणं म्हणून झोपवावंसं वाटलं नाही. अर्थात ती काही इतर सामान्य बायकांसारखी सामान्य गृहिणी नव्हती, मुलाला गाणं म्हणून थोपटून झोपवणारी. ती आता हळूहळू नावारूपाला येत होती. एक उदयोन्मुख नटी म्हणून लोक तिच्याकडे बघत होते. तिने गायलेल्या गाण्यांना दाद देत होते. ती नाटकाच्या दौऱ्याच्या निमित्तानं 15-15 दिवस घराबाहेरच असायची. अजिंक्य वाट बघून बघून कंटाळायचा आणि सुरेंद्रलाही कंटाळा यायचा एकाकी जीवनाचा. ती दौरा आटोपून परत आली की तो तिला घट्ट मिठी मारायचा आणि प्रेमभरानं कुरवाळत म्हणायचा, अगं तू नव्हतीस तर घर किती उदास वाटत होतं. आता तू आली आहेस तर घरात फुलबाग बहरल्यासारखी वाटतीये. त्याचं काव्यमय बोलणं तिला आवडायचं नाही. त्याला किंचित ढकलत ती म्हणायची, मी फार दमली आहे, मला जरा विश्रांती घेऊ दे. अजिंक्यसुद्धा आई आई करून जवळ आलेला असायचा, पण त्याच्याकडे विशेष लक्ष न देता ती झोपून जायची. एखाद्या दिवशी मात्र तिचा मूड चांगला असायचा. ती लाडालाडात पुष्कळ बोलत राहायची, प्रेमाचं नाटक करायची. त्याला जवळ ओढत म्हणायची, त्या अमक्या तमक्याशी माझी ओळख करून द्या ना. एकदा तर ती म्हणाली, मराठी नाट्यसृष्टी तशी मर्यादित पडते, इथे वाव कमी मिळतो, त्यापेक्षा चित्रसृष्टी चांगली. पण एकदम कोण चित्रपटात काम देणार? तुमचे ते देवबाबू आहेत की, त्यांनी 1-2 चित्रपट दिग्दर्शित केले, त्यांच्याशीच माझी ओळख करून दिलीत तर द्याच की गडे. आणि असं म्हणून तिने सुरेंद्रच्या कपाळावर आलेले केस हलके मागे सारले. देवबाबूंशी ओळख झाली आणि जीवनानं वेगळं वळण घेतलं.
त्यांनी तिला सिनेमात कामं मिळवून दिली, पण त्या बदल्यात तिचं तारुण्य मनसोक्त लुटलं. तिला तर त्यांच्याशिवाय सगळं आळणी वाटायला लागलं. सुरेंद्र त्याचं साधंसुधं घर, अजिंक्य त्याचे बालहट्ट. लोक कुजबुजायचे तिच्या आणि देवबाबूंच्या संबंधांविषयी. सुरेंद्र तिला खूपदा समजावायचा, म्हणायचा, हा चाकवाय बरं, फसू नकोस, अजून मागे फिर माझ्यासाठी, अजिंक्यसाठी. पण हे मागे फिरणं तिला शक्य नव्हतं. तिला नाव मिळवायचं होतं, कीर्ती मिळवायची होती, आणि ते सगळं द्यायला देवबाबूच समर्थ होते. सुरेंद्रजवळ काय होतं? आणि मग एक दिवस सगळीच बंधनं तुटली. सगळी नाती संपवून ती देवबाबूंच्याकडे गेली. अभिनेत्री म्हणून बऱ्यापैकी नाव मिळालं, पण तरी ती कायम दुय्यम दर्जाची राहिली. नायिकेची बहीण, मैत्रीण अशी कामं तिला मिळत गेली. थोडाफार पैसा मिळाला, पण तो व्यसनात खर्च झाला. त्या व्यसनांनी देवबाबूंना ओढून नेलं. आता साथ कोणाचीच नव्हती. सोबत होती एकाकीपणाची. उद्या घर सोडून जायचं होतं. कुठं जावं आता? गादीवर पडून विचार करणाऱ्या सौदामिनीनं परत मनाला तोच प्रश्न विचारला, आणि अंधारात एकदम आशेचा किरण चमकला. तिला एकदम अजिंक्यची आठवण झाली. अजिंक्यकडे जायचं, चूक कबूल करायची, हात जोडून त्याला म्हणायचं की अजिंक्य, मी चुकले, मला कळलंच नाही रे, मी मृगजळाच्या मागे धावत गेले, मला माफ करशील तू? तुझ्याशिवाय आता मला कोणाचा आधार उरलेला नाही आहे. तुझ्या घरी मला ठेवून घेशील तर फार उपकार होतील. मनातल्या मनात सौदामिनीनं अजिंक्यशी काय काय बोलायचं याची उजळणी केली. अजिंक्य स्वभावानं गरीब आहे, वडिलांसारखा भोळसट आहे, तो आपल्याला नक्की माफ करेल. तिच्या मनात हा विचार आला. मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटलं तिला. ती उठून बसली. खिडकी उघडून तिने बाहेर बघितलं. रात्र संपून पहाट झाली होती. सगळा निसर्ग फुलून आल्यासारखा वाटत होता. बागेत उमललेल्या फुलांचा संमिश्र वास नाकाला सुखावत होता. ते दृश्य बघून तिला एकदम उत्साह आला. उत्साहाच्या भरात तिने आपली बॅग भरली. जयप्रकाश आणि दमयंती दोघंही तिच्याकडे बघत होती. तिने नुसतंच त्यांच्याकडे बघितलं आणि ती बाहेर पडली. थोडं चालून आल्यावर तिने मागे वळून बघितलं. ते घर, तो परिसर, रस्त्याच्या दुतर्फा असलेली गुलमोहरांची झाडं, सगळं तिने मनात साठवून घेतलं. आणि मग झपझप पावलं टाकत ती स्टेशनवर आली. पुण्याचं तिकीट काढलं, गाडीत बसली. एकेकाळची सौंदर्य सम्राज्ञी सेकंड क्लासमधनं प्रवास करत होती. गाडीत गर्दी खूप होती. तिच्याकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही, आणि कोणी आपल्याला ओळखावं अशी तिचीही इच्छा नव्हती. खिडकीतून गार वाऱ्याचा झोत अंगावर यायला लागला. तसा सौदामिनीने पदर अंगाभोवती घट्ट लपेटून घेतला. अजिंक्य भेटल्यावर काय म्हणेल? कसा दिसत असेल? पूर्वी तरी अगदी सुरेंद्रसारखा दिसायचा, सावळा भाबड्या चेहऱ्याचा. आई तू जाऊ नको ना गं बाहेर, असं रडक्या आवाजात म्हणायचा. त्याला आता आपण म्हणायचं, राजा तेव्हा तू म्हणायचास ना बाहेर जाऊ नकोस म्हणून, आता मी कुठे जाणार नाही, तुझ्याजवळ राहणार आहे. असाच काहीतरी विचार करत सौदामिनी बसली होती. गाडी चाललीच होती. लोक चढत होते, उतरत होते, खात होते. तिला मात्र काही खायची इच्छा होत नव्हती. गाडी थांबली की तिची विचार शृंखला तुटत होती. गाडी चालू झाल्यावर तिच्या विचारांची गाडीही पुन्हा चालू होत होती. शेवटी एकदाचं पुणं आलं. स्टेशनमधनं बाहेर पडून तिने रिक्षा केली. रिक्षावाल्याला पत्ता सांगताना छातीत धडधडत होतं. रिक्षा तिला घेऊन निघाली. अजिंक्य असेल ना घरी? तो आपल्याला चटकन ओळखणार सुद्धा नाही. आईनं मुलाला आपली ओळख करून द्यायची. एखाद्या नाटकात शोभेल असा हा प्रसंग तिच्या मनात आलं आणि ती किंचित हसली. एका वळणावर रिक्षा वळली. ते वळण सौदामिनीला ओळखीचं वाटलं. घर जवळ आल्याची जाणीव त्यांनी करून दिली. किंचित पुढे झुकून सौदामिनी रिक्षावाल्याला म्हणाली, कोपऱ्यावरच्या बंगल्यापाशी थांबव रिक्षा. रिक्षा घरापुढे थांबली. फाटक उघडून आत शिरताना तिचं सहजच घराच्या नावाकडे लक्ष गेलं, शांती. आपण सुरेंद्रच्या जीवनात शांती निर्माण केली का? नाही, उलट वादळच उठवलं. सौदामिनीच्या मनात आलं. बेल वाजवताना तिचा हात किंचित थरथरला. अजिंक्यनंच दार उघडलं. खूपच बदलला होता तो.
उंच आणि दणकट दिसत होता, अगदी दुसरा सुरेंद्रच. दारातून तो बाजूला झाला, पण चेहरा गोंधळलेला होता. अजिंक्य, तू मला ओळखलंस? नाहीच ओळखणार तू. अरे मी तुझी आई, 20 वर्षांपूर्वी घर सोडून गेलेली. एवढं बोलून सौदामिनी रडायलाच लागली. तिने दोन्ही हातांनी तोंड झाकून घेतलं. अजिंक्य अजूनही नुसता उभा होता. त्याचा चेहरा किंचित कठोर दिसत होता. अजिंक्य, मी चुकले रे. तेव्हा तुझ्या बाबांचं ऐकायला हवं होतं. पण अरे, चुका कोणाच्या हातनं नाही होत, चुका सगळ्यांच्याच होतात. तू मला माफ करशीलच म्हणा. मला आयुष्याची संध्याकाळी ह्या घरात व्यतीत करावीशी वाटतेय, तुझ्या संसारात, तुझ्या मुलाबाळात. सौदामिनी असं बरंच काही बोलली. तेवढ्यात अजिंक्यचा मुलगा पळत पळत तिथे आला. बाबा, या कोण? त्यानं विचारलं. सौदामिनीने पटकन त्याला आपल्या जवळ ओढलं. त्याचा पापा घेत म्हणाली, अरे मी तुझी आजी. तुझं नाव काय? माझं नाव सौरभ, त्यांनी सांगितलं. तेवढ्यात अजिंक्यनं बायकोला हाक मारली. अगं ममता, बाहेर ये जरा. ममता बाहेर आली. साधी सुधी गृहिणी वाटत होती ती. ही सुनबाई का? छान आहे हो. सौदामिनी आवाज शक्य तितका प्रेमळ करून म्हणाली. आजची रात्र तुम्ही इथे राहा, मग उद्या सकाळी बघू काय करायचं आहे ते. एवढंच अजिंक्य बोलला आणि झोपायला निघून गेला. सकाळी मात्र त्याचा मूड बराच बदलला होता. खूपच चांगलं बोलला तो सौदामिनीशी. तिला म्हणाला, आई तुला इथे राहायला हरकत नाही. अगं घर तुझंच आहे, तू राहा इथे. मी आणि ममता दोघंही नोकरीला जातो. सौरभला पाळणा घरात ठेवून जातो, पण आता त्याची आजीच इथे असल्यावर त्याला पाळणा घरात ठेवायची गरज काय? अजिंक्यचं बोलणं ऐकून सौदामिनी सुखावली. मग भिंतीवरच्या सुरेंद्रच्या फोटोकडे बघून म्हणाली, ह्यांना किती आनंद झाला असताना मला परत आलेली बघून. खरं तर ते गेले तेव्हा मी भेटायला येणार होते रे, पण माझा धीर नाही झाला. जाऊ दे नाही, झालं ते झालं अगं, अजिंक्य म्हणाला. आणि मग दुसऱ्या दिवसापासून सौदामिनी तिथेच त्या घरातच राहायला लागली. तिच्या जीवनात खूपच बदल झाला. चमचमणारी झगमगणारी नाटकी दुनिया तिच्यापासून लांब गेली होती आणि वास्तववादी व्यवहाराचा स्पर्श झालेल्या जीवनाला तिला सामोरं जावं लागत होतं. आई, तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव मला कधी कळलीच नाही. आता मला ती चव चाखायची आहे. मी स्वयंपाकाच्या बाईंना 1 तारखेपासून काढून टाकणार आहे. तूच करत जा ना गं स्वयंपाक, अजिंक्य एक दिवशी म्हणाला. सौदामिनीच्या शरीराला कष्टांची सवयच नव्हती, पण अजिंक्यकडे मात्र कष्ट केल्याशिवाय चालत नव्हतं. ममता आणि अजिंक्य ऑफिसला निघून गेल्यावर मागचं सगळं तिलाच आवरायला लागायचं. स्वयंपाक पाणी, केरवारे पुन्हा सौरभचं करायला लागायचं. त्याला शाळेत पोचवायचं, आणायचं, डब्यासाठी रोज वेगळा खाऊ करायचा. संध्याकाळी अजिंक्य आणि ममता घरी यायच्या वेळी खायला करायचं. हे असेच दिवस चाललेले होते. दिवसांचं ओझं अंगावर घेऊन वर्षही पळत होती. अजिंक्यच्या घरी येऊन बघता बघता 5 वर्ष झाली. पूर्वी आजी आजी म्हणून मागे मागे करणारा सौरभ आता मोठा झाला. त्याला आजीची गरज वाटेनाशी झाली. आणि एके दिवशी अचानक अजिंक्य म्हणाला, आई तुझी व्यवस्था मी वृद्धाश्रमात केली आहे, उद्याच तुला तिकडे पोचवून टाकतो. काय? सौदामिनीने ओरडून विचारलं. ओरडू नकोस, डोळ्यात पाणीही आणू नकोस, हे नाटक नाही आहे, तोडून टाकल्यासारखा अजिंक्य म्हणाला. अजिंक्य, तुझ्या बोलण्याचा अर्थच कळत नाही आहे मला. अरे असा निष्ठूर नको रे हो, सौदामिनी कळवळून म्हणाली. निष्ठूर? तू मला म्हणतीयस? अगं तुझ्यासारखी निष्ठूर स्त्री कुठे शोधून सापडणार नाही. तू निष्ठूर तर आहेसच, पण स्वार्थीसुद्धा आहेस. बाबांनी तुला गरिबीतनं वर काढलं, पण त्यांच्या उपकाराची परतफेड तू केलीस ना, ती त्यांना तुझा व्यभिचार पाहायला लावून. बाबांच्या मोठमोठ्या लोकांची ओळखी होत्या, त्या ओळखीचा तू फायदा करून घेतलास, वरवर चढत गेलीस, पण तुझ्या यशाच्या मुळाशी बाबा खचले कायमचे. त्यांच्या हातून मग लेखन झालंच नाही. तुझ्यामुळे बाबांचं तारुण्य आणि माझं बाल्य दोन्ही करपून गेलं. तुला आई म्हणायची सुद्धा माझी इच्छा नव्हती, पण मी ठरवलं की आपणही नाटक करायचं. तू जसा बाबांचा उपयोग करून घेतलास तसा तुझा उपयोग करून घ्यायचा आणि उपयोग संपल्यावर तुला वृद्धाश्रमात पाठवून द्यायचं. मुलाबाळात राहायचं सुख तुला मिळू द्यायचं नाही.
आयुष्यात मी एकदाच नाटक केलं आणि ते चांगलं वठलंय म्हणायचं. मलाही चांगला अभिनय करता आला तर. तुझ्यासारख्या नाटकात मुरलेल्या बाईलासुद्धा काही संशय कसा आला नाही ह्याचं मला आश्चर्य वाटतंय. कुत्सित हसत अजिंक्य म्हणाला. त्याच्या शब्दांनी सौदामिनीचं मन रक्तबंबाळ होऊन गेलं. ती तशीच बसून राहिली, पण आता बोलण्यासारखं काहीही उरलेलं नव्हतं. श्रोते हो, ही होती शुभदा साने यांची कथा. अभिनय कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच उत्तम साहित्यासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.